हॅलो फ्रेंड्स, वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर सुंदर अशा दिवसासोबत मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलवरच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे. आज मी चाललेली आहे माझ्या कॉलेजच्या रियुनियनला. सगळे जुने फ्रेंड्स मला भेटणार आहेत. तर मी खूप एक्सायटेड आहे आणि हे सगळं तुम्हाला बघायला मिळेल. लेट सी, ते कम्फर्टेबल असतील तरच मी व्लॉग बनवेल. आणि माझ्यासोबत विहान पण येतोय. हॅलो, तर मी आता आमच्या कॉलेजच्या बाहेर आणि हे माझे फ्रेंड्स आहेत सगळे. अजून आम्ही बाकीच्या फ्रेंड्सची वाट बघतोय. तर या आम्ही एन्जॉय करतोय. सगळे जुन्या आठवणी जागे झाल्या. अजून एक फ्रेंड आलेली आहे. ती का आली हाच मोठा प्रश्न आहे. मला समजलं की मी एक्सप्रेस कसा होऊ. किती वर्षांनी? 10 वर्षांनी? हो, ऑलमोस्ट नाही, 2015, 9 वर्ष. तिथे गेल्या त्या पोरी, तिथे आपण बसायचो, येणाऱ्या पोरी बघायचो. आता पोरी घेऊन ॲक्च्युली ह्यूज डिफरन्स. सगळ्या जुन्या आठवणी ताज्या झालेल्या आहेत. तर ही माझी फ्रेंड अभिनवा, ही आत्ता आलेली आहे. खूप लांबून आली होती ॲक्च्युली आणि खूप छान वाटते पण इतक्या वर्षांनी भेटून. मलाही ॲक्च्युली सगळ्यांना भेटण्याची इतकी माझी तिथंच बसायचं. हो, ॲक्च्युली कट्टा आणि ही आमची फॅकल्टी आहे. म्हणजे कला फॅकल्टी जरी असली तरी मी BCAला होते. आपण टॅटू बनवलं होतं कशात? हो, येस, आय रिमेंबर. कॉलेजमध्ये आल्यानंतर त्या सगळ्या जुन्या आठवणी फ्लॅशबॅकसारख्या डोळ्यासमोरून जायला लागल्या. तो शिक्षकांचा खाल्लेला ओरडा, ती केलेली धम्माल, मजा मस्ती, मित्रमैत्रिणींसोबत घालवलेला वेळ, हे सगळं पुन्हा हवंसं वाटायला लागलं. आणि विचार केला, आता आलोच आहोत तर क्लासरूम पण बघून घेऊया. मग काय, आम्ही निघालो आमच्या मुलांना आमचा क्लासरूम दाखवायला. हा स्टाफ रूम आहे ना, पण कोणीच नाहीये का आतमध्ये? कुठे गेला स्टाफ? तर इथे तुम्हाला ऐकू येत असेल, कॉलेजच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात आमच्या कुठल्या ना कुठल्या तरी आठवणी दडलेल्या होत्या. आणि आत्ता इतक्या 9 ते 10 वर्षानंतर आम्ही कॉलेजमध्ये आलो तर परत त्या सगळ्या आठवणी ताज्या झाल्या. आणि हे सगळं बघून असं वाटलं पुन्हा कॉलेजमध्ये यावं आणि पुन्हा हेच सगळे मित्रमैत्रीण भेटावे आणि पुन्हा नव्याने शिक्षण घ्यावं. हा आमचा क्लासरूम. चला, लेट्स हॅव अ लुक. हाच होता आपला क्लासरूम. इन दीवारों में आज भी हमारी आवाज़ें टकराती है. इन दीवारों में आज भी हमारी आवाज़ें टकराती है. चलना पीछे की बेंच पर बैठ, कुछ किस्से वापस दोहराते हैं. चलना पीछे की बेंच पर बैठ, कुछ किस्से वापस दोहराते हैं.
तर असं होतं आमचा क्लासरूम आणि आम्ही खूप मजा केलेली आहे कॉलेजमध्ये असताना. मी इथं असायचे सेकंडला. माझी बायको तुझ्या चॅनलला सबस्क्राईब आहे. ओके, वाव, मला ऐकून खूप बरं वाटलं. बाय द वे काही हे- दिवसांनी मी पण एक चॅनल खोलणार आहे, सो मला सपोर्ट करा please. हो हो, मी तू प्रमोशन करेन ना तुझं माझ्या चॅनलवरती. पण पेड प्रमोशन हा, पेडवालं पेडवालं. फ्रेंडशिप मध्ये असलं काही नसतं. इतक्या वर्षानंतर कॉलेजला जाऊन असं वाटलं की खूप काही बदललं आहे. आपण होतो तेव्हाचं कॉलेज आणि आत्ताचं कॉलेजमध्ये खूप फरक आहे, खूप अंतर आहे. पण बदलले नाहीत ते म्हणजे फ्रेंड्स. आणि फ्रेंड्स कधी बदलत नाहीतच. भलेही आपण त्यांना वर्ष भेटत नसलो तरी जेव्हा भेटतो तेव्हा ते आधीसारखेच वाटतात. आमचा सर्वांचा घोळका याहूनही मोठा होता. पण त्यातले काही फ्रेंड्स जॉबनिमित्त दुसऱ्या शहरांमध्ये स्थायिक झालेले असल्यामुळे त्यांना आज इथे येता आलं नाही. पण काही का असेना, ते जरी इथे नसले तरी त्यांच्या आठवणी मात्र होत्या आणि त्यांच्यासोबतचे घालवलेले किस्सेही आम्हाला सारखे सारखे आठवत होते. जसं तुम्ही इथे बघू शकत असाल तर कॉलेजमध्ये यूथ फेस्टिवल होतं त्यावेळेला आणि त्यानिमित्ताने विविधा हा एक इव्हेंट असतो, तो कॉलेजने ऑर्गनाईज केला होता. दरवर्षीप्रमाणे आमच्या वेळीही हा इव्हेंट ऑर्गनाईज केला जात असे. तर त्यानिमित्ताने आम्हा सर्वांना ॲल्युमनी म्हणून इन्व्हाइट केलं गेलं आणि त्यामुळेच आम्ही एकमेकांना परत इतक्या वर्षांनी भेटू शकलो. तर हा खूपच अविस्मरणीय अनुभव होता आम्हा सर्वांसाठी. माझ्यासोबत आज मी विहानलाही माझ्या कॉलेजमध्ये घेऊन आले आणि तो माझ्या इतकाच रादर माझ्यापेक्षा जास्त एक्सायटेड होता आणि खूप एन्जॉयही करत होता आणि त्यालाही आवडत होतं त्याच्या आईचं कॉलेज बघायला. तर असं आहे आमचं कॉलेज. अरे रुबी कुठे आहे? आम्हाला आता भूक लागली आहे, म्हणजे आम्हाला कॅन्टीनमध्ये जायचं आहे बट इथून कॅन्टीन बंद दिसतंय. लेट्स सी. आमचं कॅन्टीनमध्ये पण आम्ही जास्त टाईम कॅन्टीनमध्ये स्पेंड करायचो. काय रे, कुठे कॉलेज टाईम बंद झाला आहे ना. चल, कॉलेज टाईम बंद झाला म्हणून कॅन्टीन पण बंद केलं त्यांनी. बऱ्यापैकी माजी विद्यार्थी जमा झाले तिथे आणि आम्ही तुम्हाला खरं तर राऊंड टेबल करून दिलं होतं, पण त्या राऊंड टेबलचं एवढं मोठं राऊंड झालंय आणि आपण आपले बरोबर मित्रमैत्रिणी आपले तुला पाहिजे नाही, दोनच कर. दोनच कर. हे किती घ्यायचं? एक द्या ना. आम्हाला ऑफर मध्ये का? गरम आहे का? ए विहानला दे ना. घ्या रे. वाटतंय माझे विद्यार्थी बाबाचं वाटत नाहीये त्यांना आणि मला असं वाटतं हे खूप महाविद्यालयाचं खूप मोठं यश आहे. पुन्हा एकदा सर्व माझे विद्यार्थ्यांचं त्यांच्या महाविद्यालयामध्ये स्वागत आहे. मी
आत्ताच कॉलेजमध्ये जाऊन परत आलेली आहे आणि खूप छान अनुभव होता, खूप छान दिवस गेला. असं वाटत होतं की पुन्हा कॉलेजमध्ये जावं आणि पुन्हा ते सगळे दिवस नव्याने जगावेत. आणि आय होप माझ्यासोबत तुम्ही हा व्हिडिओ एन्जॉय केला असेल. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. यासारखेच अजून नवीन नवीन व्हिडिओज मी नक्कीच तुमच्या भेटीला आणणार आहे. सो पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.